प्रत्येक ठिकाणी ही भाजी जी आहे ती वेगवेगळी केली जाते. काहींमध्ये बोर टाकतात, गोड पदार्थ टाकतात. आमच्याकडे बोर टाकत नाही. तर भोगीची भाजी आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे वांगं, त्याच्यानंतर गाजर, बटाटा, घेवडा, त्याच्यानंतर वाटाणा आहे, पावटा आहे, हरभरा आहे आणि वाटण्यासाठी घेतलेला आहे कांदा, खोबरं, तीळ, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक. तर एवढं सारं आपल्याला घ्यायचं आहे आणि सुंदर टेस्टी अशी भाजी आता आपण बनवणार आहोत. तर आता इथे हे जे सगळे पदार्थ घेतलेले आहेत तर हे छान निवडून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत आणि वाटणाची तयारी आता आपण करूयात. वाटण जे आहे तर कांदा, खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. वाटण छान केलं की छान होईल. तर घेवडा आहे, पावटा आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे, गाजर, बटाटा आणि वांगं. आम्ही इतके पदार्थ घेतो. काही जण ऊस टाकतात, बोरं टाकतात, त्यामध्ये त्यानंतर ते गव्हाच्या ओंब्या वगैरे सगळं टाकतात, पण आमच्याकडे नाही टाकत. तर कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, पांढरे तीळ, खोबरं हे सगळं मी वाटण्यासाठी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित भाजून त्याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तर आता इथे मी घेतलेली आहे कढई. कढईमध्ये टाकायचे तेल आणि थोडंसं या भाजीला तेल जास्त टाकायचं आहे, कारण ही भाजी अशी मिक्स भाजी आपण रोज बनवत नाही. याला काही ठिकाणी भोगीची भाजी म्हटलं जातं, काही ठिकाणी खेंगट म्हटलं जातं, काही ठिकाणी मिक्स भाजीसुद्धा म्हटलं जातं. तर आता तेल टाकून ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकून छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा, इतकी सुंदर आणि टेस्टी होते म्हणून सांगू. खूप भारी ही भाजी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा ही मिक्स व्हेज भाजी आवडेल. तर आम्ही थोडे शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकतो, थोडेसे तीळसुद्धा टाकतो आणि हे सगळ्या भाज्या थोड्याशा आपण भाजून घेतल्या का एक साधारणतः 50% या भाजायच्या आहेत आणि मग काढून घ्यायच्या आहेत. मग तुम्ही याची टेस्ट बघा, भाजीची इतकी सुंदर येते ना काय सांगू. तर आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि जे आपण वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर कांदा मी अगोदर घेतलेला आहे. आता हे बघा कसं असतं, ही भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण आमच्याकडे जशी बनवतात ना तर तशीच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे कांदा जो आहे तो छान परतवून घ्यायचा आहे, अगदी लाल होईस्तोवर, म्हणजे मग आपल्या भाजीला टेस्ट छान येते. अगदी व्यवस्थित खरपूस अशी टेस्ट भाजीला येते. तर इकडे भाज्या परतेपर्यंत मग तोपर्यंत म्हटलं चला वाटण्याची तयारी केली म्हणजे मग पटकन आपली भाजी होऊन येईल. तर मिठात आपल्या भाज्या परतल्या जातात आणि थोड्या शिजल्यासुद्धा जातात. तर आता कांदा छान परतलाय, लगेचच आपल्याला त्यामध्ये टाकायचे खोबरं. तर आता तिकडे केकची सुद्धा तयारी आहे. बेस लावायचे, झालेले काढून घ्यायचे, पुन्हा थंड झाले की काढायचे, दुसरे लावायचे. जे फ्लेवर्स शिल्लक नाही शॉपला ते लावायचे. खूप सारं बघावं लागतं, मल्टीटास्किंग कामं करावी लागतात. तर आता इथे पांढरे तीळ, शेंगदाणे आणि खोबरं मी तीनही एकत्रच टाकलं आहे. थोडंसं तेल टाकलं आहे आणि लालसर भाजून घ्यायचे गुलाबी रंगावरती. खूप लाल असं नाही करायचं, नाहीतर आपली भाजी करपट लागेल. कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्येच परतवली आहे आणि सगळं छान परतवून झालं की मग असं एक फाईन पेस्ट आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायचे, थोडं थोडं पाणी टाकून. या पद्धतीने वाटण करा. आता हे वाटण तुम्ही दुसऱ्या कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीला यूज करू शकता, अगदी चिकनलासुद्धा यूज करू शकता. आणि आता कढईमध्ये तेल घेतले, भाज्या परतलेल्या ज्या आहेत तर त्या काढून घेतल्यात आणि आता तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि ज्या कढईत भाज्या परतल्या त्याच कढईत तर इथे मी घेतले घरचं लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर, हळद आणि थोडासा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकलेला आहे. खूप छान टेस्ट भाजीला येते. आणि मसाले टाकले की आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत आणि जे वाटण घेतलं आहे ना करून तर ते सुद्धा यामध्ये परतवून घ्यायचं आहे. वाटण परतवल्यामुळे भाजीला एक वेगळी अशी छान टेस्ट येते आणि सुंदर अशी होते चवीला. तर आता मीठ टाकायचं आहे. मिठाने भाजीला जी चव आहे किंवा मसाल्याला जी चव आहे, थोडंसं मिठाने काय होतं पाणी सुटतं आणि त्यामुळे मसाला छान परतला जातो पाण्याने आणि तेलाने. तर आता मसाला परतेपर्यंत आपण इथे थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि भाजीला शक्यतो गरम पाणी टाकलं की भाजीला चव छान येते आणि तवंग येतो तेलाचा. तर आता बघा तेल छान सुटलं इतकं आपल्याला हे वाटण परतायचं आहे आणि खूप छान परतलं गेलं की आपण ज्या भाज्या परतवल्या होत्या ना मिठामध्ये तर त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या. त्या भाज्या जवळपास 50-60% कुकसुद्धा होतात परतवता आणि मग भाजी शिजायलाही आपल्याला एकदम कमी वेळ लागतो, कारण मसालाही आपण टोटली परतून घेतलेला आहे.
तर आता थोडंसं कोमट पाणी इथे मी करून टाकलं आणि भाजी जी आहे तर शिजली आहे. पाणी टाकण्याचा व्हिडिओ जो आहे तो स्किप झाला. तर या पद्धतीने आमच्याकडे ही भोगीची भाजी, काही ठिकाणी खेंगट म्हणतात, काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात, ही भाजी केली जाते आणि अगदी चवीने आवडीने भाकरीसोबत खाल्ली जाते. तर भाकरीला तीळ लावून छान अशी भाकरी केली जाते. त्याचसोबत आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तीळ टाकले जातात. तुमच्याकडे करतात का नक्की सांगा. कशा पद्धतीने करतात ते सुद्धा सांगा आणि आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा. तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.